पहिला इतिहास अध्याय 21. नंतर सैतानाने इस्रायलाविरुद्ध उठून इस्रायलाची गणती करावयास दाविदाला प्रवृत्त केले. दाविदाने योवाबास व लोकांच्या सरदारास सांगितले, जा, बैरशेबापासून दानापर्यंत इस्रायलांची मोजदाद करून मला कळवा, म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. योवाब म्हणाला, लोक कितीही असोत, परमेश्वर त्यास शतगुणित करो. पण माझे स्वामीराज, हे सर्व स्वामींचे दास आहेत ना? माझे स्वामी असे करावयास का सांगतात? इस्रायलावर दोष आणण्यास त्यांनी कारण का व्हावे? तथापि राजाज्ञेपुढे योवाबाचे काही चालले नाही. म्हणून योवाब निघून सर्व इस्रायल देशभर फिरून यरुशलेमास आला. तेव्हा योवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी दाविदास दिली. सर्व धारकरी पुरुष इस्रायलात 11 लक्ष आणि यहुदात 4,70,000 भरले. त्यांच्यात लेवी व बन्यामिनी यांची टीप घेतली नाही, कारण या राजाज्ञेचा योवाबास वीट आला होता. या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्रायलावर मारा केला. दावीद देवास म्हणाला, हे मी केले, त्यात मी मोठे पाप केले आहे. तर आता आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. परमेश्वराने दाविदाचा द्रष्टा गाद यास म्हटले, जा, दाविदास सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे 3 गोष्टी ठेवितो, त्यापैकी कोणती करावी ती निवड. तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्यास सांगितले, परमेश्वर म्हणतो, पुढील गोष्टींपैकी तुला वाटेल ती एक निवड. 3 वर्षे दुष्काळ पडावा, अथवा 3 महिने तुझ्या शत्रूंची तरवार तुझवर चालून तुझा नाश व्हावा, किंवा 3 दिवस परमेश्वराची तरवार म्हणजे मरी देशात पसरून परमेश्वराच्या दूताने सर्व इस्रायली मुलखाचा नाश करावा. ज्याने मला पाठविले आहे त्याला मी काय उत्तर द्यावे ते चांगला विचार करून सांग. दावीद गादास म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे. आता परमेश्वराच्या हाती मला पडू द्या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हाती मी पडू नये. मग परमेश्वराने इस्रायलात मरी पाठविली आणि त्यांच्यातले 70,000 लोक पडले. देवाने यरुशलेमाचा नाश करण्यास एक देवदूत पाठविला. तो त्याचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणाऱ्या देवदूतास तो म्हणाला, आता पुरे कर, आपला हात आटोप. त्या समयी परमेश्वराचा दूत अर्नान यबूसी याच्या खळ्यानजीक होता. दाविदाने वर दृष्टी केली, तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तरवार घेऊन यरुशलेमावर उगारून आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले. तेव्हा दावीद व वडीलजन यांनी दंडवत घातले. त्यावेळी त्यांनी गोणतार धारण केले होते. दावीद देवास म्हणाला, लोकांची मोजदाद करावयाची आज्ञा करणारा मीच ना? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुराचरण केले आहे. ह्या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळांवर पडावा, तुझ्या लोकांवर तो पडून त्यांचा नाश होऊ नये. तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादास आज्ञा केली, तू दाविदास सांग की तू वरती जाऊन अर्नान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांध. गादाने परमेश्वराच्या नामाने सांगितले त्याप्रमाणे दावीद वरती गेला. अर्नान मागे वळून पाहतो, तो देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्याबरोबर असलेले त्याचे 4 पुत्र लपून राहिले. यावेळी अर्नान गहू मळीत होता. दावीद आपल्याकडे येत आहे हे पाहून अर्नान खळ्याबाहेर गेला व त्याने भूमीपर्यंत लवून दाविदास प्रणाम केला. दावीद अर्नानास म्हणाला, या खळ्याची जागा मला दे. लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रित्यर्थ मला एक वेदी बांधावयाची आहे. पुरे मोल घेऊन ही मला दे. अर्नान दाविदास म्हणाला, ही जमीन आपणाला घ्या.
माझ्या स्वामीराजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. पहा, होमबलीसाठी बैल, इंधनासाठी मळणीची आवते व अन्नार्पणासाठी गहू ही सर्व मी आपणाला देतो. दावीद राजा अर्णानास म्हणाला, नाही नाही, मी पुरे मोल देऊन या वस्तू घेईन, कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वराकरिता घेणार नाही. फुकट मिळालेला होमबली मी अर्पिणार नाही. तेव्हा दाविदाने त्या जागेबद्दल 600 शेकेल सोने तोलून दिले. दाविदाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून होमबली व शांतर्पणे अर्पिली आणि परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्यास उत्तर दिले. परमेश्वराने देवदूतास आज्ञा केली आणि त्याने आपली तरवार म्यानात परत घातली. त्या प्रसंगी परमेश्वराने अर्णान यबूसी याच्या खळ्यात आपली विनंती ऐकली हे पाहून दाविदाने यज्ञ केला. मोशाने रानात केलेला परमेश्वराचा निवास मंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या काळी गिबोन येथल्या उच्चस्थानी होती. पण दावीद देवास प्रश्न विचारावयास त्याच्यापुढे जाण्यास धजेना. परमेश्वराच्या दूताच्या तरवारीचा त्याला धाक पडला होता.